स्वागत आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या एका कमी व्हिडिओमध्ये एवढं पूर्ण सगळं अपलोड मला नाही करता येणार, तर त्याच्यामुळे मी हा दुसरा पार्ट बनवत आहे। तर आता मी हे तापून ठेवलेले आहे पॅन, आणि याच्यामध्ये आता मी घालणार आहे हा कांदा। मी चिकनच्या भाजीचा मसाला जो आहे तो कशा पद्धतीने तयार करत आहे ते तुम्हाला दाखवत आहे। तर आता मी याच्यामध्ये घातलेला आहे कांदा आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवूनच मी सगळे मसाले जे आहे ते भाजून घेणार आहे। तर मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गरम मसाल्याचा वापर करत नाही, म्हणजेच की अख्खा गरम मसाला। तर याच्यामध्ये जे काही मसाले आहेत ते मी जे आपल्या रोजच्या वापरातले आहेत तेच मी याच्यामध्ये वापरते। तर अशा प्रकारे आता हा कांदा चांगला मी व्यवस्थित असा डार्क ब्राऊन होईपर्यंत चांगला परतवून घेणार आहे। थोडासा हा ओलसरपणा कमी झाला की याच्यामध्ये मी घालणार आहे तेल। तर बघू शकता तुम्ही, कांदा हा व्यवस्थित भाजल्याशिवाय भाजीला जी आहे ती चव व्यवस्थित येणार नाही। तर कांदा हा आपल्याला एकदम चांगला व्यवस्थितच परतवून घेणार आहोत। तर ही रेसिपी तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा, आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आता याच्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं तेल। शकतात आता मी कांदा अशा प्रकारे चांगला परतवून घेतलेला आहे, आणि याच्यामध्ये आता मी घालणार आहे ही भाजकी चण्याची डाळ आणि हे किसलेलं खोबरं। तर मी जे खोबरं जे आहे ते हे सुकं खोबरं घेतलेलं आहे, आणि आता याला आपण चांगलं भाजून घेऊया अशा प्रकारे। हे जास्त वेळ नाही, हे काही जास्त वेळ घेत नाही, लगेच भाजून होतं। आता याच्यासोबतच आता मी याच्यामध्ये घालणार आहे 2 टोमॅटो घेतलेत, थोडी अद्रक लसूण आणि कोथिंबीर, हे याच्यामध्ये घालून या मसाल्यामध्ये एकजीव करणार आहे। हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला। आपला हा जो मसाला आहे तो मी वाटण करण्यासाठी तयार केलेला आहे। तर असा या प्रकारे मी भाजून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याला थोडंसं थंड झाल्यानंतर पाणी घालून मिक्सरमध्ये बारीकसं असं पेस्ट करून घ्यायची आहे। कारण हे चिकन सुद्धा आपलं व्यवस्थित शिजून झालेलं आहे। तर मी आता या वाटणाची पेस्ट करून घेते। बघू शकतात याप्रमाणे मी पेस्ट अशी चांगली बारीकेची तयार करून घेतलेली आहे। आणि इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे। याच्यामध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे, आणि आता हे तेल तापल्यानंतर आपल्याला हा जो मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे। त्यापर्यंत हा मस्त मसाला असा मी परतवून घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे घरातलं काळं वाटण, म्हणजे काळा मसाला। पद्धतीने मी परतवून घेतलंय।